चला आयोजकांची सूचना येते 3 षटकांची मॅच. आकाश वेळेच्या बाबतीत तुम्ही सहकार्य करा आता या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण की आता ही आयोजकांवरती जबाबदारी नसेल. चला मॅचला सुरुवात होईल आणि पुणेच्या मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र येस जोडले जातील मायक्रोफोनवरती राजूजी जाधव सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केने सर. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतोय आणि ही मॅच आपल्या पुढ्यामध्ये येत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आहे भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई स्पोर्ट दावडी. या दोन बोलाढ्य संघामध्ये ही लढत आपण पाहू शकाल. दोन्ही संघाचा प्रवास जर आपण पाहिला ना तर थक्क करणारा आहे. दोन्ही संघ अजूनही अजिंक्य आहे. दोन्ही संघांना कोणी पराभूत करू शकले नाहीये आणि इथे चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही संघ या स्पर्धेमधील बाजीराव आहेत. पहिला बाजीराव असा लढवाया होता की ज्याने हरलेली लढाई कधी पाहिली नव्हती. या दोन्ही संघाने अजूनही हरलेली लढाई पाहिली नाहीये. मात्र स्पर्धेच्या अजिंक्य क्षितिजावरती कोण भरारी मारील थोड्याच वेळात आपल्याला सर्व काही समीकरण पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकाराने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ओम साई स्पोर्ट दावडी संघ बॅटिंग करत असताना इंद्रजीत ज्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला त्याच्या सोबतीला रोनक आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे मात्र आपण पाहिलं ड्राईव्ह केलाय बॉल. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या फायर थोडीशी फंबल स्थिती मात्र झाली आहे. धावसंख्या 1 ने मात्र थोडासा भर झालाय. 5 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. 5 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकाल. आता सूर्य देवता देखील मार्गाला गेलेले आहेत आणि जाता जाता हे मौल्यवान हिरे मैदानाच्या आतमध्ये सोडून जात आहेत. आता कोणता हिरे इथे चमकेल आणि आपला प्रखर उजाला इथे मात्र दाखवेल या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटेल. सकाळपासूनच आपण पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात झाली. तिथे मात्र आपण पाहिलं तर सर्वच खेळाडूंनी चांगले शर्यतीचे प्रयत्न केले. सर्वांचं कार्य या स्पर्धेमध्ये दमदार आपल्याला पाहायला भेटले. चांगला फटका इथे पाहिला तर पण लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला शरीराने अडवलं. दरम्यान 1 धाव पूर्ण आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे देखील कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक. अनिकेत धुमाळ असतील, मयूर मगर, यश गायकर, उदय पोंडेकर आणि करण या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप तुम्ही या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली आणि विश्वास केने यांच्या शब्दाला मान दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट चे ऑनर तेजस भोईर असतील, ऑपरेटर नीरज साळुगे, राज जोशी, साहिल भोईर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पंच योगीराज भुटेरे, प्रवीण विषय आपलं देखील धन्यवाद आहे. आमचे डीजे मास्टर आकाश आणि उदय यांचं देखील धन्यवाद. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 8 धावा. कोण कोणाची लावेल वाट या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्र कोणतंही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. पुढचा बॉल आकाश समोर रौनक आहे. काय दर्जेदार जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय.
आता इथे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. गुडलँड स्पॉटवरती थोडासा अँगल बनवणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आकाशच्या वतीनं. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. व्ही शेपमध्ये फटका जरूर केला आहे, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलेले आहेत. इथे देखील पाहिलं तर आपण 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच. जो जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचेल आणि हा प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आपण आयोजकांना देखील पाहिलं, उदय आणि त्यांच्या समवेत अनिकेत. थोडासा आता त्यांना विसावा लागला असेल नीरज. आजचा दिवस त्यांनी जो मात्र संपन्न केलेला आहे. इथे फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल आकाशचा हा बॉल अगदी वाऱ्याचा भन्नाट वेग तिथे पाहायला भेटला. बॅटच्या बाहेरची एज आणि फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. थांबवतो की जास्तीचा वेळ आपण आता घेणार नाही, कारण की सूर्यदेवता अस्ताला चाललेले आहेत. सो त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर सामना फिनिश करणार आहोत. आपण हे मान्यवर पाहू शकाल या ठिकाणी करण धुमाळ आहेत, तर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल करण मगर आहेत, नितीन पवार आहेत, आकाश धुमाळ आहेत आणि उदय या ठिकाणी आहेत आणि तसेच अविनाश मगर देखील मंचावरती आहेत. आपण पाहू शकाल अविनाश मगर, आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान धावफलक जर आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहिलं तर हा बॉल लवेशचा चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. सुरुवात चांगली झाली लवेशची. ललेश त्या ठिकाणी आहे. ऑफसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची समाप्ती त्यांनी केली. आज ललेशची गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली आहे. ओ बोल्ड आउट. काय गोलंदाजी आहे अप्रतिम. स्ट्रोक स्वीकारण्याच्या अगोदरच बॉल यष्टांवरती जाऊन आदळला. फलंदाज बाद होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पुनश्च आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी इंद्रजीत कशा पद्धतीने बाद झाला आपण पाहू शकताय. बॅट अँड पॅटच्या मधून डायरेक्ट यष्टांवरती बॉल आदळला. लवेशला येथे सफलता. दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत दीपक. दीपक आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चौथ्या क्रमांकावरती इथे ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे लॉंग ऑन रिझन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 धावा इथे नक्कीच पाहायला भेटतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. या षटकातील 3 बॉल अजून शिल्लक आहेत. 3 ओव्हरची मॅच आपण पाहू शकाल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीम उतरली होती आणि दुसऱ्या बाजूला दावडी संघानं 35 धावांचं लक्ष ठेवलं होतं आई एकविरा सांगे टीमच्या अगेन्स्ट. ओ काय जबरदस्त बॉल आहे. दर्जेदार बॉल. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहू शकाल 12 आकड्यावरती. पुढचा बॉल लवेशचा. ओ इथे ललेशचा हा बॉल वरती मोठा फटका खेचलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नर रिजन मधून. 4 धावांसाठी छन्नाटेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 16 आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आता इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल, कारण की या शेवटच्या बॉलवरती
बॅटिंग आपल्याकडे ठेवील बॅटर दीपक. 2 षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आर्यन आणि दीपक ह्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु सध्या तरी दीपकनं आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. विजय केने आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. विजय केनेची गोलंदाजी देखील जबरदस्त आपल्याला पाहायला भेटली. ओमसाई दावडी टीम मागील मॅचमध्ये 35 धावा 4 ओव्हरमध्ये जमवल्या होत्या, परंतु ही 3 षटकांची मॅच आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकाल हा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलेला आहे. दोन्ही पंचांच्या बाबतीत हे समीकरण पाहायला भेटलं. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 9.0 ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. ओ इथे मात्र हा बॉल आणि लेग अंपायर यस यस या ठिकाणी इथे मात्र चेक करतोय आपण. पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे. यस नो बॉल आहे. यस नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. चांगला लक फॅक्टर ऑन होतोय या मॅचमध्ये. या शेवटच्या षटकामध्ये ओमसाई दावडी टीम आणि इथे फटका एक्झिक्यूट केला आहे. कॉर्नर रिझनकडे एकच धाव इथे मात्र मिळेल. दीपकचे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने मोठा फटका त्याच्या बॅटमधून येत नाहीत, परंतु चांगल्या धावा या ठिकाणी जमवलेल्या आहेत. या षटकाचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 धावा. आता 5 बॉल इथे शिल्लक आहेत. आर्यन स्ट्राईकला आहे. दीपक आता आर्यनकडून चांगली मोठ्या फटक्यांची अपेक्षा करेल, कारण की सातत्यानं ज्या वेळेला दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल होता तिथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जबरदस्त फटका खेळाडू कक्षाचा वरून फेकून दिलाय. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती लागलेल्या धावा 26. हो इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आपण पाहू शकाल. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अजून 3 बॉल इथे शिल्लक आहेत. तर 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथून या 3 बॉलमध्ये नक्की 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच असेल ओमसाई स्पोर्ट दावडी या टीमला. परंतु इथे जर काहीशे डॉट बॉल आले तर भूमी 11 जय जोटिंग देवरूम टीम चांगल्या टच मध्ये पाहायला भेटेल. येथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. पावलांवरती चेंडू आदळला दरम्यान इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला भेटल्या. थोडासा बॅटकट देखील होता, सो त्या अनुषंगाने 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले आहेत 28 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल इथे मात्र शिल्लक. पुढचा बॉल विजय केने. रिव्हर्स खेळायचा होता. चेंडू मात्र काही पिक करता आला नाहीये. 1 धाव इथे मात्र पाहायला भेटली. पंचांचा इशारा पोहोचलाय लेग बाईचा. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. हे षटक फार महत्त्वाचं राहिलंय. विजयचा आपण विचार केला तर या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत. 12 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 29. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. ओहो यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल
आत्मविश्वास नक्कीच या बॉलनं आपल्याला पाहायला भेटेल भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीमचा. विजयाकरिता 30 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर या, जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. इथे मात्र पाहू शकाल आपण एंट्री होत आहे. ओम साई दावडी संघाचे हे सर्व धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. चला तर आता या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित एकविरा चषकचा हा थरार कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील. या 30 धावांचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता वाईस ऑफ टिटवाला, वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे, वाईस ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे सर. थँक्यू सो मच. गेम ऑन. विजय केने पहिला चेंडू आणि लाऊड अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. जिंकण्यासाठी धावा बडवायच्या 30. जो संघ इथून मात्र जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि ब्रदर्स ग्रुप आयोजित आहे एकविरा चषकाचा मानकरी देखील ठरेल. हो, कमालीचा फटका. हा क्लास पाहायला मिळाला विजय केनेचा. डिबेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. चौकार आलाय. धावसंख्या आता 4 वरती पाहायला मिळते. बडवायच्या जिंकण्यासाठी 30. आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळतो. मधाच्या आतमध्ये विजय केले, त्याच्या सोबतीनं बलवंत. ओ फुल टॉस. आणि फुल टॉस चेंडूवरती देखील फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. विजय खेळेचा पलटवार, षटकार.
10 धावा. ओसीचिट आणखी एक फुल टॉस आणि त्याच्यावरती पलटवार. बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या पार. हा चौकार. जाऊन पोचतीय 14 या धावसंख्येवरती. हो आता गतीनं बीट केलंय परंतु त्याला देखील पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक विजय केलेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. आता क्षेत्ररक्षक शॉट थर्डला सज्ज होतोय आणि इथे मात्र हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, अंतिम चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 18 जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. 12 चेंडू 12 धाबींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज इंद्रजीत ज्याने कमालीची गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये. 12 चेंडू 12 धाबा. चला वेळ कमी खर्च करा टीम दावडी. 12 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार. ओहो फटका इथे हा दमदार आहे. उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेटचं पतन. सामन्यामध्ये ट्विस्ट. बळवंत शून्यावरती बाद. ऋतिक गोडे नवीन फलंदाज मधाशातमध्ये दाखल होतो. 11 चेंडू 12 आवश्यकता असेल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे बाद झाले आज बाटर. आपण पाहिलं तर बळवंत आज बळवंतचा दिवस खरा तर नव्हता कारण की प्रत्येक मॅच मध्ये त्याने निराशा दाखवली आणि आता नवीन बॅटर मधाशातमध्ये ऋतिकला पाहतोय. हो ऋतिक बिग हिट करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र एक धाव लेग बायशी धाव फलकावरती जोडली जाईल. दोन्ही पंचांचं देखील मी कौतुक करेन. खऱ्या अर्थानं मला वाटतं अनेक वर्ष झाले मी समालोचन क्षेत्रामध्ये कुठलाही लंच ब्रेक न घेता एकही मॅच न थांबता दोन्ही पंचांनी कंटिन्युअसली आजचा दिवस गाजवला आणि सर्व मॅचेस त्यांनी केल्या. तुमच्यासाठी देखील हॅट्स ऑफ कारण की या रगरगत्या उन्हामध्ये तुम्ही पंचांची भूमिका साकारली. भले या काही घडो परंतु तुम्ही चांगली कामगिरी या ठिकाणी केली. लाऊड अपील पंच तटस्थ आहेत आणि इथे मात्र कुठली या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श झाला नाहीये.
ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण चेक केला, कुठलाही इथे संपर्क झाला नाहीये. सिको मीटर्स आता मागवावे लागतील टीम GTC ला. 10 चेंडू 11, 9 चेंडू 11 धाबा बनवायचे आहेत. 9 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. फुलटॉस फ्लिक ऑन द रेस, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा करणारा विजय केलेच्या बॅट मधून दमदार षटकार. आठ चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. आठ चेंडू 5 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. 8 मध्ये 5 बनवायच्या जिंकण्यासाठी भूमी 11 जय झोटिंग देवरुंग या संघाला. ओ सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. ही नजाकत आहे विजय खेळीची. मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे पाहावं लागेल धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद आहे की नाही पाहावं लागेल, कारण की बॅट पडली होती आणि चेक केले जाईल. ओ युटी फलंदाज असेल बाद. बॅट पडली आणि आता इथे मात्र फलंदाज बाद झाले. सात चेंडू 4 धावेंची आवश्यकता. चला मॅच ऑन करा. 7 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 7 मध्ये बनवायच्या 4. ओ आणि इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. सात चेंडू 3 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू या षटकातील. हो फटका तर चांगला आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न होणार नाही. अंतिम षटकापर्यंत आता मात्र मॅच जाऊन पोहोचते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 2 धावेंची आवश्यकता.
6 चेंडू 2 धावा इथून मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी. आणि आता इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. 6 मध्ये 2. चला मॅच ऑन करायची आहे. दीपक अंतिम षटकामध्ये 2 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. ओहो स्विची आणि इथे मात्र विजयाचा हा चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय भूमी 11 जय जोटेंग. देवरुंग संघ ठरतोय क्वालिफायचा संघ आजच्या दिवसामध्ये. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. 8 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्या. विजय केने ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजय केने या आपण लगेचच नंतर आपण फोटो सेशन करा. आणि पाहायला मिळेल गोडसे या गावाच्या वतीनं. आणि इच्छुक खेळाडूंनी आपण जरूर करण मगर आणि